नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर आणि उमरेड परिसरात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे। सलग होत असलेल्या हल्ल्यांमुळे आता या भागात अक्षरशः दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। 2च दिवसात वाघाने 3 बैलांना ठार मारलं आहे। नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे। वाघाने गेल्या काही दिवसात भिवापूर जवळील खंडाळझरी आणि आखरटोली परिसरात अक्षरशः थैमान घातले आहे। या भागात सलग 2 मोठ्या घटनांची नोंद झाली आहे। पहिली घटना गुरुवारी मध्यरात्री खंडाळझरी गावात घडली। मध्यरात्री वाघाने गावात घुसून एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले। या घटनेमुळे गावात रात्रीच्या वेळी वाघाच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे। त्यानंतर शनिवारी पहाटे आखेरटोली परिसरात रुपेश पाचभाई यांच्या शेतातील गोठ्यात वाघाने हल्ला केला। इथे बांधलेल्या 3 बैलांपैकी एका बैलाला वाघाने जागीच ठार मारले। विशेष म्हणजे हल्ल्याच्या भीतीने अन्य 2 बैल गोठ्यातून पळून गेले। सुदैवाने ते वाचले। या दोन्ही घटनांमुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे। यापूर्वी वाघाचे हल्ले फक्त जनावरांवर होत होते, मात्र आता नागरिकांमध्ये मानवावरही हल्ला होण्याची भीती वाढली आहे। यावेळी घटनास्थळी डी.टी. चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक अंबाटकर आणि उमरेडचे सहाय्यक दिलीप वावरे यांच्या टीमने तातडीने पाहणी केली। या तपासणी दरम्यान परिसरात वाघाचे पगमार्क देखील आढळून आले। वन विभागाने या धोकादायक परिसरांमध्ये कॅमेरे लावले आहेत आणि पेट्रोलिंग वाढवले आहे। नागरिकांना शेतात काम करताना काळजी घेण्याचे आणि दूरवर एकट्याने न जाण्याचे आवाहन केले आहे। मात्र खंडाळझरी येथील ग्रामस्थांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे। वाघाचा धोका लक्षात घेऊन आता या गावाचे तत्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी राहुल मसराम यांनी केली आहे। त्यामुळे प्रशासन या गंभीर समस्येवर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वन विभागाने ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची मागणी गांभीर्याने घ्यावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।